नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, नाखूजव बेबीच्या वंशाचं सामान तर किरकिड्याने घेताना दाखवलं होतं आणि त्या काकूंनी याला कसं येडा बनवलं तेही आपल्याला माहितीच आहे। 10 रुपयाची वस्तू 50 रुपयाला सांगून मग ती 30 रुपयाला दिली असा स्कॅम किरकिड्यासोबत झाला होता। शेवटी काय, हपापाचा माल गपापा। हा जसं गेस्टला थाली आणि रूमचे हाय रेट सांगतो, जास्त प्राइस घेतो त्यांच्याकडून, त्याची कुठे ना कुठेतरी परतफेड या माणसाला नेहमीच करावी लागली आहे। त्या वंशासाठी 1.5 मीटरचा कपडा आणला, त्याची किती किंमत आहे हे सगळं पण किरकिड्याने मोजून दाखवलं। किती लाळघोटा माणूस आहे ना हा, म्हणजे याचं काही मला समजतच नाही। सगळ्या गोष्टींची पैशासोबत तुलना करत असतो। त्या किरकिरे काकू तर काय बाबा, मस्त हेअरस्टाईल करून तयार झाल्या होत्या आणि नाखूजव बेबीने तीच लाल परी आणली तेव्हा जी साडी नेसली होती ती नेसली होती। किरकिड्या एवढा चिकटा माणूस आहे ना की नवीन साडी पण घेतली नाही तिला। एरवी कधी तर तिला काही गिफ्ट देतच नाही हा, पण निदान वंशा दिवशी तरी तिला नवीन साडी घेऊन द्यायची होती, तेही जमलं नाही याला। काय ते ओसा डोक्यावरती घ्यायला पण नाटकं करत होती। हा किरकिडा तर कधीच तोंडून चांगलं बोलणार नाही। ती आधीच घाबरत होती तो वंसा डोक्यावरती घ्यायला, त्यात तिला बोलतो काय तर खाली बघ ना, तर समजलं नवरी घसरली। अरे बाई माणसा, कसला नरकुंडी माणूस आहेस रे तू। एकतर तिला वंसा दिलाय डोक्यावरती, ती खाली कशी बघणार मग। वायझेड बाईने म्हणजेच येड्या झमुरेने काय ती साडी नेसली होती, सगळा परकर पाठून दिसत होता। अगं एवढंच तुला दाखवायचं होतं तर लेंगा घालायचा होता ना, मस्त परकर ब्लाउज आणि ओढणी घालून फिरायची होती। त्या भव्याचे आजोबा की कोण झोपले होते। अरे हळू बोलायचं दुसऱ्यांकडे जाऊन तर नाही, ओरडतायत काय, केकटतायत काय जोर जोरात। भव्याच्या बापाची थीम नारळाची कवड असते, त्यामध्ये मूर्ती बसवली होती आणि काकू काय बोलतात, एकदम जंगली टाईप वाटतंय। जंगली तर काकू तुम्ही आणि तुमचा कुपुत्र आहे हो। त्या किरकिड्याला ह्या सांगतात खोबरा हाय नारळामध्ये ठेवलाय गणपती। त्या भव्याची आई इंटरेस्ट पण नव्हती दाखवत, तरी हा भव्याची मम्मी करून झूम करत होता त्यांच्या तोंडावरती। अशी एक कानाखाली द्यायला पाहिजे ना या किरकिड्याच्या, जबरदस्ती उगाच घेतो कोणाला पण व्हिडिओ मध्ये याच्या। ते ढाई काका तर बिचारे केअरटेकर वाटत होते, एकटेच उभे होते। ह्या माणसाने ना त्यांची नुसती वाट लावून ठेवली आहे। सीट बेल्ट कसा लावायचा याचे पण हिला बेसिक मॅनर्स नाही आहेत। काय तो पदर आणि ब्लाऊज दाखवत होती बावळट बाई, कसं वाटतंय ते बघायला। या बाईला लाजच नाही आहे। काय हो साखरवाल्या काकू, लेकीला संस्कार वगैरे केले नाही आहेत का तुम्ही। कशी उठते काय, बसते काय चार चौघात, जराही मॅनर्स नाही आहेत त्या झमुरीला। किरकिरे काकू नुसत्या धडपडतच असतात वाटते सगळीकडे। कारण किरकिडा बोलला, मम्मी काल पडली आहे, दोन्ही गुडघे दुखतायत म्हणून खालीच थांबली ती गाडीमध्ये। आत्याच्या मुलींनी वॉल पेंट केलंय तर 2 बाजूला 2 मोर काढले होते। नाखूजव बेबी बोलते, हे 2 मोर आणि मी मध्ये मोरनी। काय ग बाई, तू आणि मोरनी, हसू की रडू मला तेच समजत नाही आहे। तू म्हैस आणि तो किरकिडा तुझा रेडा असं बोलली असती ना तर एक वेळ पटलं असतं ग आम्हाला। मोर आणि लांडोर तर शक्यच नाही आहात तुम्ही दोघं। कारण बघ ना, तूच स्वतः बोलली आता तुला ब्लाऊज होत नाही आहेत आणि एवढा टाइम नव्हता तुझ्याकडे शिलाई काढायला। याचा अर्थ तू म्हशीसारखी दिवसभर चरतच असतेस। आणि काय ग नाखूजव बेबी, 30 वर्षाची घोडी तू, तुला साडी नेसतात एवढं साधं माहिती नाही आहे का। काय सारखं आपलं साडी घातली करत होती। नाचरी आणि हसरी यावेळी गप्प होते। नशीब नाहीतर उगाच आपले बत्तीशी दाखवून हे खिदळत असतात दरवेळी। यावेळी जोडीने पाया पडल्यावर आजी फक्त सुखी रवा एवढंच बोलल्या। आता आजीने पण आशा सोडून दिली आहे वाटते। अष्टपुत्र तर लांब राहिलं, पण यावेळी लवकर पाळणं हळू दे पण नाही बोलल्या आजी। किरकिड्या काय रे तू, असं म्हाताऱ्या माणसाला नाराज करतोस। नाचरी आणि हसरीकडे जाऊन आल्यावरती किरकिडा कोणत्या तरी काकूंच्या घरी गेला, तिकडे पण एकत्र पाया पडूया, आशीर्वाद घेऊया असं बोलला। तेव्हा त्या काकू पण बोलल्या, मी देवाला सांगितलंय कधीच। किरकिड्या तेरेसे नाव हो पाएगा रे। आता फक्त आशीर्वादच काहीतरी चमत्कार करतील। ह्याच्या एवढा वायझेड माणूस आजवर बघितला नसेल मी। गाडी याने वर लावली, रोज खाली ठेवतो पण रिव्हर्स मारता येत नाही म्हणून लांब वर चढांवरती ठेवली होती। अरे बाई माणसा, तेवढाच हाताबरोबर रिव्हर्स मारून आणायची होतीस ना खाली, मग एवढं झापा टाकत वर जायला नसतं लागलं तुला। कसा बिंडोक अडाणी माणूस आहेस रे तू। त्या किरकिरे काकू गाडीत बसल्या होत्या तर 4 खिडक्या थोड्या उघड्या ठेवायच्या होत्या ना गाडीच्या,
पण नाही, मठ्ठ माणूस गाडीचा दरवाजा उघडा ठेवून आला होता. किती मूर्ख माणूस आहे. म्हणजे जर कोणाला किडनॅप करायचं असेल तर याने मस्त चान्स ठेवलाय दरवाजा उघडा ठेवून, म्हणजे कसं किरकिरे काकूंना घेऊन जावा. किरकिड्याच्या भावाकडे स्कॉर्पिओ, अर्टिगा नवीन कोऱ्या कोऱ्या गाड्या आहेत आणि हा साधी लाल परी घेऊन फिरतोय सगळीकडे. त्या भावाने सांगण्याआधीच याचं सुरू झालं, कोण गेस्ट येतील तर टूर साठी रेडी आहेत गाड्या. ह्याच्या गाडीच्या डोर मधून आवाज पाहिलात का मंडळी? ग्रीसिंग कर रे किरकिड्या त्या दरवाजाचा, नाही तर झोपडास्टेच्या दरवाजांमध्ये तेल टाकत होतास ना तसं करायला जाशील काहीतरी. लंबू मावशी पण आता भाव देत नाही आहे या किरकिड्याला. हायत नाहीत सगळ्यांचे आशीर्वाद घेत सुटला हा किरकिडा. आता आशीर्वादच काहीतरी कामाला येतील ह्याच्या. आता सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच हलेलो एकदाचा काय ते पाळणा म्हणते हो मंडळी मी. ह्या किरकिरे काकू तर बोलल्या होत्या व्हिडिओच्या सुरुवातीला की आम्ही या वंशामध्ये 5 प्रकारचे पदार्थ भरले आहेत, ते आम्ही घरीच बनवले आहेत. बाकीचे जे पदार्थ दाखवायचे आहेत ते आम्ही संध्याकाळी दाखवू आरामात. पण व्हिडिओच्या एंडला काहीच दाखवलं नाही याने. त्या दिवशीच किरकिड्याने शंकरपाळी करंजी बाहेर रस्त्यावरून घेतली होती, ते दाखवलं होतं. ह्या किरकिड्याच्या मावशीच्या मुलीचा पण पहिला वंसा होता. तिने किती छान प्रकारे सगळं दाखवलं होतं. आय थिंक तिचा नवरा फोटोग्राफर आहे, सो त्याने खूप छान व्हिडिओ शूट केलं होतं. ह्याच्या मावशीच्या बहिणीने वंसा कसा भरतात ते सगळं इन डिटेल दाखवलं होतं. ह्यातलं काहीच या किरकिड्या आणि फॅमिलीने दाखवलं नव्हतं. वर खोटं बोलतात काय तर आम्ही हे सगळे पदार्थ घरी बनवले आहेत. यांच्या एवढी नालायक फॅमिली ना शोधून सापडायची नाही मंडळी. यांनी लोकलज्जे खातर फक्त हे केलेलं दिसतंय सगळं. किरकिड्याच्या बहिणीने किती पद्धतशीरपणे सर्व काही केलं होतं. किरकिड्या शिकरे बाबा बहिणीकडून काहीतरी. उगाच नुसतं 5 लाख अंधमंद बघतायत, 5 लाख अंधमंद बघताय करून काही होणार नाही आहे. त्यातले किती तुझे अंधमंद भक्त तुझे व्हिडिओ बघतायत ना ते बघ. जरा ना व्हिडिओची लेंथ वाढवण्यापेक्षा क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न कर. आणि जर तुला तेही जमत नसेल ना तर बंद कर रे तुझा चॅनल. कोणाला इंटरेस्ट नाही आहे तुझे व्हिडिओ बघण्यामध्ये. त्या मार्लेश्वरच्या व्हिडिओची सुरुवात पण सुजलेल्या थोबाडाला दाखवून केली याने. असं मन करते ना कॅमेरा ह्याच्या हातातून घ्यावा आणि फेकून द्यावा कुठेतरी लांब. कॅमेराच नाही राहिला तर कसलं रेकॉर्डिंग करणार आहे हा बिंडोक माणूस. 2 महिने अगोदर लोणावळ्याच्या इन्सिडेंट नंतर स्वतः बोलला होता की पावसात इथे यायचं नाही, म्हणून आता बुकिंग पण होत नाही आहे याची. पण आता झोपडा स्टे मध्ये कोणीच बुकिंग करत नाही आहे, म्हणून कसं सांगतो काय तर इथे पावसाळ्यात येण्यातच मजा आहे खरी. ह्याच्या झोपडा स्टे मध्ये सगळ्यांनी बुकिंग करायला यावं म्हणून याची धडपड सुरू आहे सगळी. किरकिड्या आता तू निसर्ग दाखव नाहीतर आणखीन काय दाखव. झालंस रे तू फ्लॉप आता. त्या देवळात जाऊन पण झापझूप करून कॅमेरा मारत होता. माकडं इकडे तिकडे असतात, लक्ष ठेवायची असं किरकिडा बोलतो. अरे तू स्वतः एक माकड आहेस जे हातात कॅमेरा घेऊन उभा आहे. इतर माकडं ना तुला बघायला आली असतील की तू काय माकडचाळे करतोयस तिथे उभं राहून. काश किरकिड्या काश एका माकडाने तुझ्या हातातला तो गोप्रो घेऊन पळून गेला असताना खरंच खूप मजा आली असती आम्हाला सगळ्यांना. मंदिरात जाऊन व्हायब्रेशन घ्यायचे आणि जाप केला मी नमः शिवाय, ओम नमः शिवायचा. सगळ्याचं कनेक्शन नुसतं त्या झोपडा स्टे सोबत करत असतो. इथून झोपडा स्टे 60 किलोमीटर वरती आहे. अरे बाबा सणासुदीला कोण तुझ्या झोपडा स्टेला येईल रे राहायला. मला तर नेहमी राहून राहून हाच प्रश्न पडतो की याच्या बायकोला काहीच वाटत नाही का हा जेव्हा एकटा फिरतो तेव्हा. मंडळी या माणसाकडे आता खरंच काही कॉन्टेंट नाही आहे. मी तुम्हाला लिहून देते. हा ना उगाच त्या ढाई काकांना पण त्रास देतोय आणि याच्या अंधमंद भक्तांना पण. दर 2 महिन्याने याचे पॅकिंगचे व्हिडिओ येतात. काय तर आता अग्रीमेंट संपला. ह्याचं ना सगळंच तुलतुलीतनी बुलबुलीत गुलगुलीत आहे. ह्याला ना हकलून दिलं असणार त्या फ्लॅट मधून. मला तर असंच वाटते, कारण 2 महिन्यासाठी कोण अग्रीमेंट करेल. आता काय तर किरकिडा त्या भालूला आणि ढाई काकांना झोपडा स्टे मध्येच ठेवणार आहे. ह्या हलकड बाई माणसाने तर वर्षभराचं अग्रीमेंट केलं होतं ना, मग आता बुकिंग जास्त होणार आहेत म्हणून आता ढाई काकांना तिथे केअरटेकर म्हणून घेऊन चाललाय का याच्या जोडीला. मागे तर हा किरकिडा बोलत होता की झोपडा स्टे मध्ये एवढं सामान राहणार नाही म्हणून आम्ही फ्लॅट रेंट वरती घेताय. आता काय झालं, आता अचानक फ्लॅट खाली केल्यावरती ते सामान कुठे ठेवणार आहे हा ह्याच्या डोक्यावरती का. ती भालू तर याला अशी शिव्या देत असेल ना मनामध्ये की तू फिरसे आ गया, जा रे जा, अपना सुजेला मुंह लेके जा. सिल्वर प्ले बटन दाखवत होता सगळ्यांना आणि गोल्डन प्ले बटन लवकरच येईल असं बोलतोय. वाट बघ रे किरकिड्या, 10 लाख सबस्क्रायबर्स होत आहेत त्याची. सगळ्यांना थँक्यू बोलत होता, कारण की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर आम्हाला सिल्वर प्ले बटन मिळालं नसतं.
अरे किरकिड्या, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग रे. त्या दिवशी तूच दाखवलं होतंस कसं तू लोकांना सबस्क्राईब करायला लावतोस. तुझा हा पडीक चॅनल. निर्लज्जपणाचा कळस आहेस रे तू किरकिड्या. ती भालू एवढं वाईल्ड होऊन याच्यावरती अटॅक करते ना, एक दिवशी नाही तिने याच्या तोंडावरती पंजा मारला आणि याचा सुजलेला थोबाड अजून सुजवला ना, तर बघा त्या भालूला नेताना बोलतो गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा आले. अरे ह्याच्या तोंडात ना कोणीतरी यूज केलेला सॉक्स कोंबा आणि तोंड बंद करा याचं प्लीज. हा माणूस ना माझ्या डोक्यात जातो खूप. वायझेड शब्द पण कमी पडतोय ह्याला आता. किरकिरी शेफीन तर काय दिवसेंदिवस गाऊन वरून वन पीस वरती आली आहे. थोडे दिवस थांबा मंडळी, क्रॉप टॉप घालायची पण कमी करणार नाही ही बाई. त्या चॅनलच्या सीईओ ला इंस्टाग्राम वरती नाचण्याचे रील्स बनवायला वेळ मिळतो, पण इथे कॅमेरा समोर यायला कसली लाज वाटते देव जाणो. आता या किरकिड्याचं अग्रीमेंट संपलं आहे. मग फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाट, बेड कधी मूव्ह करणार आहे हा झोपडा स्टे मध्ये, ते तर ह्याने काही दाखवलंच नाही. किरकिरे काकू डोकं लावून रेसिपी बनवत होत्या का, तर 9-10 वर्षापासून ते युट्यूब वरती आहेत आणि पुष्कळ रेसिपी दाखवून झाल्या आहेत त्यांच्या, असं त्यांचं म्हणणं आहे. पण यांच्या चॅनलला तर 5-6 वर्षच झाले आहेत आतापर्यंत. या किरकिरे काकूंच्या रेसिपी बद्दल न बोललेलाच बरं मंडळी. शपथ मला त्या रेसिपी बघवतही नाही. शेंगदाण्याचा कूट सोडून गव्हाच्या पिठाच्या मागे लागले आहेत आता. प्लीज मंडळी, कधीच यांच्या रेसिपी ट्राय नका करू. पोट तर बिघडेलच, त्यासोबत खाण्यावरून पण इच्छा उडून जाईल एखाद्याची. मला तर असंच वाटते हा किरकिडा ना मुद्दाम असं करत असणार. मागे पण याने अग्रीमेंट संपला आणि रूम खाली करायचा असा व्हिडिओ केला होता, तेव्हा याचे व्ह्यूज लाख क्रॉस झाले होते. म्हणूनच आता परत असले धंदे करत असणार हा माणूस ना कधीच सुधारणार नाही आहे. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.